नमस्कार। आज मी इथे फरसबीची भाजी बनवत आहे गोव्याच्या पद्धतीची। त्यासाठी मी फरसबी साफ करून घेते। दोन्ही टोकं त्याची मी तोडून घेतलेली आहेत। भाजी साफ करून झाली आहे आणि स्वच्छ धुवून पाणी निथळलेले आहे। आता मी तिरकस अशी बारीक चिरून घेते। भाजी चिरून झालेली आहे। कढईत काढून घेते। त्यात एक मोठा कांदा, 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे मी। भाजी शिजली आहे का बघते। थोडंसं मीठ घालते आणि झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवते। आता झाकण काढलेलं आहे। भाजीतलं पाणी पण आटलेलं आहे। किसून ठेवलेलं खोबरं घालते, मिक्स करून घेते, वरून कोथिंबीर घालते। फरसबीची भाजी तयार आहे। इथे मेथी घेतलेली मी बारीक चिरून। त्यात 1 वाटी बेसन, अर्धा वाटी रवा, आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पाणी न घालता मी ओलसर पीठ मळून घेते। पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं हिंग घालते वरून। ताटाला इथे तेल लावलेलं आहे। वरून थोडेसे तीळ घालते आणि वरून दाबून घेते। आता हे मी 15 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर मी त्याची वड्या करून घेते। अशा प्रकारे चौकोनी वड्या मी कापून घेतलेल्या आहेत। पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यात मी दोन्ही बाजूने फ्राय करून घेते। अशा प्रकारे मेथीच्या वड्या फ्राय करून झालेल्या आहेत। कढईत तेल घेतलेले आहे। त्यात राई, जिरं घालते फोडणीला। एक मोठा कांदा बारीक चिरलेला, कढीपत्ता घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते। थोडंसं हिंग घातलेलं आहे। आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली घालते। एक टोमॅटो घालते बारीक चिरलेला आणि मिक्स करून घेते। थोडीशी हळद, लाल मिरची पावडर घालते। थोडंसं पाणी घालून मिक्स करून झाकण लावून मसाला शिजायला ठेवते। मसाला छान शिजून आलेला आहे। वरून कोथिंबीर घालते। इथे मी कुकरमध्ये शिजून घेतलेली अख्खा मसूर आहे तो घालते आणि मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालते आणि एकत्र करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून छान उकळी काढून घेते। मसूरच्या आमटीला उकळी आलेली आहे। वरून कोथिंबीर घालते। मसूर मसाला तयार आहे। कढईत तेल घेतलेले आहे। त्यात जिरं, तमालपत्र, 2 सुक्या मिरच्या घालते आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालते आणि परतून घेते। आले लसूण आणि मिरची बारीक चिरलेली घालते आणि परतून घेते। थोडंसं हिंग घालते। एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालते आणि झाकण लावून टोमॅटो नरम होईपर्यंत शिजून घेते। धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घालून सगळं मिक्स करून घेते। इथे मी बारीक चिरलेली मेथी घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून भाजी शिजून घेते। भाजी शिजलेली आहे। इथे मी उकडून ठेवलेले बटाटे बारीक कापून घेतलेले ते घालते आणि मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते, थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून वाफ काढून घेते। वरून गरम मसाला घालते, कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते। पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते। मेथी बटाटा भाजी तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।